जे झालं ते खूप चुकीचं झालं। आधीच प्रीतीची सगळी फॅमिली काही ना काही त्रास सहन करतेच आहे, त्यात हे आणखी प्रीतीला खूप वाईट वाटत असणार। मला त्यांच्याशी जाऊन बोलावंच लागेल, पण कसं बोलू? हॅलो हॅलो आई, अहो काय सांगू तुम्हाला। अहो अंगठी अचानक गायब झाली म्हणून इथे इतका मोठा किंवाच क्रिएट झाला होता ना। हा म्हणजे ज्योतीवर या सगळ्यांचं थोडंसं प्रेशर आलं होतं, पण आपण जसा प्लॅन केला होता तसा आपला प्लॅन व्यवस्थित वर्क झालेला आहे। आणि ते गायकवाड, त्या सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे होते। मला इतकं समाधान मिळालं ना, मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही। खरं तर तुम्ही इथे हवा होता हे सगळं बघायसाठी। त्या तर मुळापासून हल्ल्या होत्या। त्यांना असं वाटतंय की हे सगळं चुकून होत आहे, पण त्यांना माहीत नाही आहे आता हे त्रास त्यांना रोज सहन करावे लागणार आहे। मॅडम, ही अंगठी दिसते एकदम घसघशीत, पण हे ना ह्यात थोडी गडबड आहे। मॅडम, हे तुम्हाला कळणार नाही, पण आमच्या सोनाराच्या नजरेने हे सुटणार नाही। कसली गडबड आहे पण? मॅडम, तुम्ही जी ही अंगठी दाखवताय ना, ही 24 कॅरेटची नाही आहे, अहो ही 18 कॅरेटची अंगठी आहे। बघा ना, छान आणि मस्त आहे। अहो पण 18 कॅरेट जरा कमी नाही का होत आहे? अहो कमीपणा वाटून घ्यायची काही गरज नाही, अहो असे बरेच लोक घेतात। बरं काय किंमत आहे याची? साधारण तुम्हाला हे 75,000पर्यंत मिळेल। बस एवढीच? अहो मॅडम, आम्ही काय फसवणाऱ्यापैकी वाटलोय का? अहो एवढं मोठं दुकान आहे आमचं, आणि 18 कॅरेटचा रेट तुम्हाला माहीत नाही ना, म्हणून तुम्ही असं म्हणताय। मॅडम, आमच्याकडे ऑफर चालू आहे ना, त्यामुळे ही अंगठी तुम्हाला अर्ध्या किमतीत पडेल, आणि लेबर चार्ज नाही, त्यामुळे तुम्हाला स्वस्तात पडतंय। ठीक आहे, तुम्ही ही पॅक करा।